हाय नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत। आणि बघा, आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि चला इकडे आता व्हिडिओला सुरुवात करतोय आपण। प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे आणि 36 साईजचं ब्लाउज आहे। छाती 36 आहे तर एक घडी त्याची 9ची येईल, बघू शकता तुम्ही। आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। आणि बघा मी इकडे 1 मीटर कपडा घेतला आहे ना, तर आता असं घडी करून घेते, म्हणजे स्लीवसाठी कापून घेते इकडे आणि इकडे असं काही इथं कटिंग करून घेते मी आता साईडला। स्लीवसाठी कपडा काढून घेते थोडासा मीटरमधून। आणि बघा आता साईडला ठेवते तो कपडा। आणि इकडे आता ही घडी आहे ना, ती खोलून घ्यायची आणि 4 फोल्ड करायची आहे, बघू शकता तुम्ही। बघा असं काही 4 2 बघा आता 4 फोल्ड झाली। सिंपल ब्लाउज कटिंग आहे, प्रिन्सेस कट आहे, बघू शकता। एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला याची कटिंग बोलून सांगते। आणि बघा शोल्डर हे इकडे मी 6 घेते शोल्डर, कारण 5.5च घेता जास्त करून, पण इथं 6 घ्यावं लागणार आहे मला। आणि इकडे घेते मुंडा, हा पण 6 घेते। आणि इकडे अशी टिक करून घ्यायचे राऊंडमध्ये, बघू शकता। आणि हा पुढचा गळा आहे, 6.5 घेते पुढचा गळा, बघू शकता तुम्ही। आणि रुंदीला 2.5 घ्यायचा आहे, हा बघा 2.5 घेतला मी रुंदीला। आणि या लांबीला आहे ना, हा 6.5 घेतला। आणि असा इथून काही असा गोल राऊंड करून द्यायचा आहे, म्हणजे हा पुढचा गळा आपला रेडी झाला। हे शोल्डर 6 घेतले, बघा मी इथं लिहिलेलं आहे। आणि आता मुंडा हा पण 6 घेतला आहे, हे पण इथं लिहिते बघा तुम्ही। आणि हा लांबीला गळा आहे ना पुढचा, हा 6.5 घेतला आहे। ही रुंदी 2.5 घेतली आहे। एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते मी। आणि इकडे बघा 9 आहे, म्हणजे 36ची छाती आहे ना, तर एक घडी 9ची घ्यायची आपल्याला। तर इथं बघा मी 9 वरती टिक केली। आणि इथं 2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेते, 1.5च घेता, पण मी 2 घेते। काही टायमाला थोडा कपडा जे एक्स्ट्रा झाला तरी चालेल, पण कमी पडतो ना, मग त्याला काही एवढा इलाज नसतो। आणि बघा इकडे कमरेची फिटिंग 8.5 घेतली। आणि इकडे 1.5 घेते कमरेला, हे बघा। तुम्हाला एक वेळेस परत सांगते, हे 9 घेतलंय छातीचा भाग, 36 आला, त्याच्यामधून 4 घडी करायची, 4ची घडी 1 9 येते। बघा ही 9ची घडी आली। आणि इकडे 2 इंच फिटिंगसाठी एक्स्ट्रा शिलाई घेतो ना, त्याच्यासाठी घेतलेलं आहे। आणि कमर आहे 8.5 घेतली एक घडी, आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे शिलाईसाठी। आणि आता हे थोडंसं काही कटिंग करून घेऊ, बघू शकता तुम्ही। बघा आता मी शोल्डर पण काटून घेते, 2 भाग करायचं आहे आपल्याला। आणि हा पुढचा गळा आहे ना, आपण व्यवस्थित असा कापून घेऊ। आता साईडला ठेवते बॅक पार्ट 2 मिनिटासाठी। आणि आता हा एक पुढचं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे ना, ते कटिंग करून दाखवते व्यवस्थित। हे बघा इकडे मी घेते 3 घेते, आणि इकडे 2 घेते, बघू शकता तुम्ही। हे 2 घेतले, याचा अंतर मी याचा अंतर 3 घेतलेलं आहे बघा। आणि इकडे वरून आहे ना 10.5 वरती पॉईंट आपल्याला ठेवायचा आहे। छातीचा भाग आपला इथं येतो व्यवस्थित, आपला इथं बसतो असा, म्हणून ह्या 10.5 वरती हा पॉईंट ठेवायचा आहे। आणि इकडे 3.5 घ्यायचं आहे बघा, 3.5 वरती बरोबर पॉईंट आला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता इकडनं आपल्याला जर नाही समजत कुठून घ्यायचं, तर इथं बरोबर 6 वरती हे करायचं आहे टी। आणि बघा असा काही राऊंड द्यायचा आहे व्यवस्थित। आणि इथं पण वरती 1.5 इंच वरती सिद्धी लाईन करायची आहे, बघू शकता तुम्ही, 1.5 इंच वरती। आणि असा काही आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटला। हा बघा, हा बघा किती छान असा
प्रिन्सेस कट आपलं झालं बघा. हे 3 घेतलं, मधलं अंतर 2 आहे आणि 1.5ची सिद्धी लाईन घेतलेली एवढी आणि हे 3.5 घेतलेलं आहे आणि वरून हा 10.5चा पॉईंट आहे. बघू शकता, मी एक वेळेस लिहून दाखवते तुम्हाला. हा जो आहे बीचमध्ये 10.5चा पॉईंट घेतलेला आहे आणि इकडे पण मी असं 6 वरनं हे राऊंड द्यायचा आहे. बघा मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते. एकदम पुढे हुकचं ब्लाऊज आहे म्हणून मधून कापावंच लागेल हे. आणि बघा आता हे प्रिन्सेस कटचं ड्रॉइंग केलं आहे ना मी, तुम्हाला ते कट करून दाखवते. इथून असं सिद्ध घ्यायचं आहे थोडासा, बघू शकता तुम्ही. बघा किती छान असा प्रिन्सेस कट ब्लाऊज. पुढचा फ्रंट पार्ट एकदम कटिंग झालेला आहे छानपैकी. आणि आता हे जर तुम्हाला नक्की समजलं असेल तर लाईक सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता की कसं कटिंग झालेलं आहे ब्लाऊजचं. आणि तर आता हे साईडला ठेवू आपण आणि आता बॅक पार्ट घेऊ. तर बघा हे बॅक साईड आहे आता. आणि बघा ही खालून मी गळा मापून घेते. 3ची पाट घ्यायची आहे. हे बघा 3 घेतलेलं आहे आणि मटका गळा बनवायचा आहे इथं. तर त्याच्यासाठी बघा इकडे पण 3 घेते मी. हे 3 घेतलं आहे. हे पुढेच नक्की पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि हे 4 घेतलं आहे. याचं अंतर आपल्याला मटका गळ्याला शेप द्यायचा आहे आकार. आणि इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 इंचावरती हा राऊंड आहे ना, हा असा व्यवस्थित येईल. आणि इकडनं परत मधोमध 3.5 घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला आकार असा खाली उतरवून सर बघा तुम्ही असा गोल करून घ्यायचा इथं. असा जर व्यवस्थित आपण मटका गळा कापला ना, खूपच छान असं मस्त ड्रॉइंग पण करू शकतो धीरे धीरे व्यवस्थित आणि मटक्या गळ्याला शेप पण देऊ शकतो. बघा छान असा मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते. हे बघा आता गळा एकदम रेडी झालेला आहे. मी तुम्हाला खोलून दाखवते ओपन करून. बघा एकदम सुंदर असा मटका गळा झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही पहिले चॉकने हे करून 3 घेतलेलं आहे. याची लांबी 4 घेतलेली. इथून हा राऊंड येतो मग इथं. आणि हे 1.5 इंच घेतलेलं आहे. याचं अंतर जे राहतं ना, हे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथं 3.5 घेतलेलं आहे. हे जे येतं हे 3.5 घेतलेलं आहे आणि हे जे 3चा गळा खालून घेतलेला आहे. असं काही बघा तुम्ही. आणि खूप छान असा मटका गळा कटिंग झालेला आहे. तर चला आता स्लीव कटिंग करून दाखवते तुम्हाला. बघा आता हे स्लीवचा कपडा कमी पडतोय, लांब स्लीव आहे. आणि बघा मी आता इथं असं हे जॉईन करायला कपडा ठेवते थोडासा, म्हणजे आपली स्लीवला थोडं इकडे जॉईन द्यावं लागेल. आणि बघा स्लीव आता मापून घेते किती आहे असं. बघा 10ची आलेली स्लीव आणि मला 10वरती नाही पण 11वरती टिक करायची. 1 इंच वाढवायचं आहे. आणि इकडे बी 11वरती टिक करते आणि इकडे 3.5 घेते. आणि बघा तुम्हाला लिहून दाखवते मी. याचं जे अंतर आहे 3.5 आहे. ही 11ची आहे. इथून बी 11 घेतलेलं आहे. आणि बघा इथं असं काही आपण व्यवस्थित हळूहळू असं ड्रॉइंग करायची आहे मच्छी कट शेपमध्ये. आणि इकडे फिटिंग बी घेते. 5.5 आहे फिटिंग आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी. बघा तुम्ही आता कट करून घेऊ आपण स्लीव. सिंपल असं ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता. एकदम इझिली तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये जर बघितला ना, तुम्हाला एकदम छान असं सोप्या साध्या सरळ सोप्या भाषेत समजमध्ये येईल आणि जास्त काही वेळ नाही लागत. एक व्हिडिओ फक्त 5-7 मिनिटचा व्हिडिओ आहे, पण तो तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल ते नक्की सांगा. आणि लाईक तर करायला विसरू नका प्लीज. आणि सबस्क्राईब पण करा. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण इथं दाखवते. एक ब्लाऊज कटिंग दाखवते मी तुम्हाला. इथं प्रिन्सेस कट आहे आणि हे पण बघा असं साईडला हे जोडायचं आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय.